या ठिकाणी सगळे नियम, कसल्या प्रकारचा वशिला नाही, कोणाला जवळ केलं जाणार नाही आणि पाहुणा नाही, रावळा नाही, गोतावळा नाही, काही नाही, अगदी रीतसर नियमानुसार आणि अजिबात इथे लाडी लबाडी अजिबात चालणार नाही, वशिलाबाजी चालणार नाही, अशा प्रकारे या ठिकाणी हे मैदान भरवलं जाणार. मंडळी, जय जवान जय किसान. रोज आपण जय जवान जय किसान म्हणत असतो, परंतु आज रामकृष्ण हरी म्हणून आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. आज आपण सातेवाडीमध्ये आलेलो आहे. महाराष्ट्रात अनेक बैलगाडी शर्यती आपण बघितल्या, परंतु तुम्ही बघू शकताय ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सातेवाडी. तर पारायणानिमित्त आज बैलगाडी शर्यत म्हणजे दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी पारायणानिमित्त बैलगाडी शर्यत मैदान ठेवलेलं आहे. आपण म्हणतो पेडगाव फाटी, परंतु तसं ही सातेवाडीचीच फाटी आहे. आणि आपण जरी म्हणत असलो, सर्वांना पाठ झाली असेल पेडगाव फाटी, सातेवाडी गावची ही फाटी आहे. आणि भव्य आणि दिव्य एक आदत एक बैल असं बैलगाडी शर्यत मैदान आहे. या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आपल्या बरोबर बघा सगळी जुनी जाणती लोक आणि वारकरी संप्रदायातील लोक आहेत. आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत किंवा मैदानाविषयी जाणून घेणार आहोत. यांच्याच गावचा फार मोठा इतिहास आहे. नाव गाजवलं होतं नंद्यानं, सातेवाडीकरांचा नंद्या म्हटलं तर अखंड महाराष्ट्रभर बैलानं नाव केलेलं होतं. बराच इतिहास या गावचा आहे आणि बैलगाडी शर्यतीचा सुद्धा आहे. आपल्याबरोबर आयोजक आहेत, आपण त्यांच्याशी थोडासा संवाद साधणार आहोत. दादा नमस्ते. नमस्ते, रामकृष्ण हरी. तसं म्हणाय गेलं तर महाराष्ट्रात अनेक बैलगाडी शर्यती होत असतात, परंतु आज आपल्या म्हणजे पारायणाच्या एवढे 49 वर्ष तुम्ही पारायणाचा अखंड हरिनाम सप्ताह साजरा करताय. बैलगाडी शर्यतच घ्यावी असं का वाटलं? असं वाटलं की काय आहे बाब, श्री ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सातेवाडी 49 वर्ष झालेली आहेत पूर्ण. आता या वर्षी काय आहे, उत्सवासाठी सगळ्यांनी सामुदायिक कार्यक्रम उपस्थित काहीतरी एक आपलं बैलगाडी निमित्त घ्यावं. एक तर गावची फाटी असताना सुद्धा आणि अनेक त्या गाड्या तिथे पळून गेलेल्या आहेत, त्या निमित्तानं हे आपल्या उत्सवासाठी घेतलेली आहे. आता कसं बैलगाडी नाद तसं बघितलं तर वेगळा समजला जातो. एक वारकरी संप्रदाय आणि बैलगाडी शर्यतीचं कुठं नातं नाही, परंतु तरीही मैदान भरवत आहे. नाही, नातं नसलं तरी पण एक आहेच ना, शेतकऱ्यासाठी हौशीसाठी हे केलेलं आहे. जसं सांप्रदायिक मध्ये विनाटाळ असा असतो, तसं शेतकऱ्यासाठी बैलगाडी हे आहेच की, आपल्याला अवजाराही आहेच की, त्या निमित्तानं घेतलेला आहे हा कार्यक्रम. नक्कीच बघा, चांगलं सांगितलं. मैदान किती तारखेला किंवा कसं आयोजन केलंय, बक्षीस किती आहे? मैदान आहे 16/8/2024 मैदान आहे. मैदान पारदर्शक होणार आहे अखिल भारतीय संघटनेच्या नियमानुसार. आणि बक्षीस आहे केसरी 1 लाख रुपये पहिलं प्रथम बक्षीस आहे. 1 लाख रुपये पहिलं बक्षीस. आदत बैल मैदान. आदत बैल मैदान. मैदान तर पारदर्शक, आपण सगळी लोक बघता, एवढी जुनी जाणती होईलच, परंतु तुमच्या गावचा इतिहास होता बैलाचा, त्याविषयी थोडं काय सांगताल? आमच्या गावचा असा इतिहास होता की नामवंत बैल होता नंद्या म्हणून, प्रसिद्ध होता महाराष्ट्रात, काय आउट कंट्रीला सुद्धा नंद्या हा प्रसिद्ध झालेला बैल होता. अति सुंदर पळणारा छोटा बैल होता, पण कीर्ती त्याची महान होती. नक्कीच. लोकांना काय आव्हान करताल तुमच्या मैदानाला येण्यासाठी? लोकांना आव्हान करायचं की पारदर्शक होणार आहे, त्याबद्दल तर काही हरकत नाही. आणि बक्षीस 1 रुपया सुद्धा कोणाला ठेवला न जाणार आहे. पुढच्या वर्षी सिल्वर जुबली होत असल्यामुळे 50 वर्ष पूर्ण होती, याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम मोठं मैदान भरवणार. आणि सप्ताह सुद्धा सप्ताहाचा 50 वर्ष पूर्ण होतील पुढच्या वर्षी. सप्ताही सुवर्ण महोत्सव साजरा करणार आहात
सगळे ग्रामस्थ. दादा नमस्ते. नमस्कार. अखंड हरिनाम पारायण, आता तुमच्या गळ्यात माळ आहे म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतो, काय नक्की पारायण म्हणजे काय आणि याच्या निमित्त आपण ही बैलगाडी शर्यत ठेवली? जय श्रीराम. मी उत्तम शंकर बोटे प्राध्यापक म्हणून काम केले 30 वर्ष. मी सातेवाडी गावचा रहिवासी, परंतु रिटायर होऊन 13 वर्ष झाली आणि त्यापासून मी अखंड या हरिनाम सप्ताहामध्ये आहे आणि मला त्याची खूप आवड पहिल्यापासूनच आहे. परंतु सातेवाडीच्या या ठिकाणी पारण्याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय तर तुम्हाला सांगतो, हे 49 वर्ष आहे आणि पुढच्या वर्षी सुवर्ण महोत्सव साजरा आम्हाला करायचा आहे. आणि म्हणून ह्या ज्येष्ठ मंडळींनी ह्या पारायणामध्ये काम करणारी जी सुसंस्कृत मंडळी आहे, भाविक मंडळी आहे, काही ग्रामस्थ मंडळी आहेत, त्या सर्वांनी असं ठरवलं की आपण या पारायणानिमित्त अनेक उपक्रम घेतो. यावर्षी बैलगाडीची शर्यत का घेऊ नये, कारण ग्रामीण भागातला हा गाव आहे, खेडेगाव आहे आणि शेतकरी सगळे या ठिकाणी आहेत. देशी गोवंश जपला जातो बैलगाडी शर्यतीमुळे. हा आणि या पारायणाचं महत्व पहिल्यांदा असं सांगतो की या ठिकाणी आज हे पारायण जे आहे ते या ठिकाणी पारायणाच्या निमित्तानं 8 दिवस पूर्णपणे आषाढी कार्तिकीची वारी झाल्यानंतर हे पारायण भरतं आणि त्यामुळं तिकडून माणसं आल्या लगेच हा सप्ताह आमचा सुरू होतोय. त्यामुळं पंढरीतून माणसं आल्यानंतर सातेवाडीत आली तरी त्यांना इथं सातेवाडीत ह्या सप्ताहामुळं आम्ही पंढरीतच आहे असं वाटतं त्यांना इतका. आणि ह्या सप्ताहाचं विशेष म्हणजे असं की हा सप्ताह सुरू झाला 50 वर्षापूर्वी. कैलासवासी भगवान भाऊ बोटे आणि कैलासवासी मधुकर कृष्णा कोळेकर ही जी ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी होती, या मंडळींनी बरं का हे अत्यंत सायकली प्रवास करून त्यांनी वाऱ्या केलेल्या आहेत. त्यांनी हा सप्ताह सुरू केला आणि हा इतका भक्तिभावाने आज 50 वर्ष पुढच्या सुरू होते. आणि तुम्ही ह्या सप्ताहामध्ये धार्मिक कार्यक्रम तर विविध होतातच, पण या ठिकाणचे एक सगळ्यात महत्वाचे म्हणजे असं या ठिकाणी संयोजन करणारे जे माणसं आहेत ना, उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, निलेश कोळेकर, मधुकर कोळेकरांचा नातू आणि भगवान बोट्याचे चिरंजीव हे महेश बोटे, हे जी माणसं आहेत. आणि आमच्या या ठिकाणचे माजी सरपंच फार धडपडे हनुमंतराव बोटे, हनुमंतराव कोळेकर माजी सरपंच, या सगळ्यांचं मार्गदर्शन उत्कृष्ट असल्यामुळं सप्ताह तर चांगला होतोच, परंतु त्यांना सप्ताहामध्ये शिस्त फार आवडते. आणि दिंडीचा कार्यक्रम तुम्ही जर पाहिला तर या ठिकाणी सगळं गाव या ठिकाणी इथं समाविष्ट झालेलं असतं. की दिंडीमध्ये की फुगड्या, रस्त्याने रांगोळ्या, अनेक वारकरी नाचत असतात आणि विशेष म्हणजे दहीहंडीचाही कार्यक्रम होतो. आणि सप्ताहाचा शेवट अत्यंत गोड 5-7 तास दिंडी चालते. दत्तात्रय डोंबाडे दिंडीचे हे करतात, नियंत्रण करतात आणि दिंडीचा समारोह सुरू झाल्यावर मोठा महाप्रसादाचा कार्यक्रम असतो. त्यामुळं 5-7 तासात दिंडी संपवावी लागते, असा हा दिंडीचा कार्यक्रम आहे. आणि त्या निमित्तानं वारकरी संप्रदाय इथं आल्यानंतर ज्या वेळेला या ठिकाणी हा सप्ताह सुरू होतो त्यावेळेला पंढरपूरच अवतरलेलं असतं आणि 5-7 तासात ती दिंडी उरकावीच लागते. महाप्रसादाचा मोठा कार्यक्रम पुढे असतो आणि त्यामुळं या 8 दिवसामध्ये आम्ही पंढरीत राहिल्यासारखं वाटतो. ही इतके असे मोठे कार्यक्रम या दिंडीमध्ये घेतल्यामुळं आणि कीर्तन तर ऐकण्यासारखीच असतात. अशा प्रकारे हा सप्ताह हा फार अत्यंत गाजलेला सप्ताह आहे. आणि त्यानिमित्त सगळ्यांनी यावर्षी ह्या ज्येष्ठ या माणसांनी ठरवलं की आपण असे कार्यक्रम घेतो, मग शेतकऱ्यासाठी काहीतरी करावे समाजकार्य म्हणून त्यांनी हा बैलगाड्याचा कार्यक्रम इथं घ्यायचं ठरवलं, अड्डा भरवायचं ठरवलं. आणि विठ्ठल केसरी भव्य दिव्य आदत मैदान या मैदानावरती मौजे सातेवाडी या ठिकाणी 16 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता भव्य दिव्य अशी मैदान गाडीची स्पर्धा भरवली जाणार आहे. 1 लाखाचं बक्षीस ठेवलेलं आहे. आणि अत्यंत भारतीय काय म्हणला हे अखिल भारतीय बैलगाडा अखिल भारतीय संघटनेच्या नियमाप्रमाणे या ठिकाणी सगळे नियम, कसल्या प्रकारचा वशिला नाही, कोणाला जवळ केलं जाणार नाही आणि पाहुणा नाही, रावळा नाही, गोतावळा नाही, काही नाही, अगदी रीतसर नियमानुसार. आणि अजिबात इथे लाडी लबाडी अजिबात चालणार नाही, वशिलाबाजी चालणार नाही. अशा प्रकारे या ठिकाणी हे मैदान भरवलं जाणार आणि या वर्षी हा प्रयोग आहे आणि आम्हाला सुवर्ण महोत्सव पुढच्या वर्षी साजरा करायचा आहे. आणि त्या निमित्तानं मला वाटतं गाड्या उभे करायला तर जागा सुद्धा पुरणार नाहीत, अशी परिस्थिती पुढच्या वर्षी अशी परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळं या भव्य दिव्य अशा या गाडी स्पर्धेसाठी या परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी उत्साहानं सहभागी व्हावं. आणि आमच्या सातेवाडी या ठिकाणी हा माऊलीचा प्रसाद आहे असं समजून पारायणानिमित्त हे आहे भव्य दिव्य गाडी स्पर्धा आहे, त्यामुळे पारायणानिमित्त भरवतोय, माऊलीचा प्रसाद आहे. आणि तो तुम्हाला स्पर्धा जिंकू नाही तर ना जिंकू, परंतु तुम्हाला माऊलीचा प्रसाद त्या गाडीच्या स्पर्धेच्या निमित्ताने मिळणार आहे.
आणि 16 ऑगस्ट मध्ये सर्वांनी यात सक्रिय सहभागी व्हावं, आनंदाने स्पर्धेचा सहभाग घ्यावा आणि आनंदाने स्पर्धा पार पाडण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं असं संयोजकाचं मत आहे. एवढं मी बोलतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. जय श्रीराम. काका नमस्ते. नमस्ते. नाव सांगा प्रथम. माझं नाव दत्तात्रय गणपत डोंबाळे. हे पारायणाचं 49वं वर्ष चालू आहे आणि सुरुवातीपासून मी ह्या पारायणामध्ये माझं 49वं वर्ष पारायणात चालू आहे. हा पारायण सुरू करण्याचं असं ठरलं की अगोदर फक्त विनाच असायचं. पूर्वीचे शेतकरी लोक होते टाइम काढून इथं विना घ्यायला यायचे, पण आता नवीन पोरं आल्यामुळं टाइम मिळत नाही, कोण सर्व्हिस आहे कोण आहे, त्याच्यामुळं विना पाक हात घ्यायला आला होता, बंद करायची वेळ आली होती. म्हणून आमच्या गावचे माजी सरपंच भगवान बोटे आणि आमच्या मेवणीत म्हणजे आमचे दाजी मधुकर कोळेकर या लोकांनी एकत्र येऊन सगळ्यांनी मिळून पारायण चालू केलं. तर पारायण निमित्त मंदिरात माणसं थांबतील, त्याच्यामुळे विनाकार्याला साथ होईल हा उद्देश ठेवून हे पारायण चालू झालेलं आहे. आता पुढच्या वर्षी 50 वर्ष पूर्ण करायचे आहेत आम्हाला आणि ह्या पंचक्रोशीतलं सगळ्यात जुनं पारायण हे आहे. नमस्कार. काय बोल आपलं सातेवाडी गावचं पहिल्यापासून प्रसिद्ध मैदान असते, त्यामुळे ही अतिशय प्रसिद्ध असं मैदान होणार आहे आणि पारायण ह्याच्या निमित्त आपण ठेवलेलं आहे आणि सगळ्यांनी ऑनलाईन नोंदणी करायची आहे. ऑनलाईन नोंदणी ही 15 तारखेपर्यंत असणार आहे 4 वाजता आणि प्लॉट हे सगळे आदल्या दिवशीच पाडले जाणार आहे. मैदानाची प्रवेश फी किंवा ऑनलाईन नोंद संदर्भात काय सांगताल? प्रथमतः बैलगाडी मालकांना एक विनंती राहील की आजपासून म्हणजे दिनांक 11 ऑगस्ट 2024 पासून 15 ऑगस्ट 2024 पर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाईन नोंदणी असणार आहे. मैदानाचे लॉट ह्या आदल्या दिवशी म्हणजे 15 ऑगस्टला संध्याकाळी 7 ते 7:30 पर्यंत ऑनलाईन महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती या युट्यूब चॅनलवरती पाहावयास मिळणार आहेत. त्याचबरोबर प्रवेश फी जी संघटनेच्या नियमानुसार 1000 प्रवेश फी आहे आणि 50 रुपये एक्स्ट्रा ते लावलेत, ते फिटनेसचे असणार. असे टोटल 1050 रुपये आपण ऑनलाईन पाठवायचे. ऑनलाईन प्रवेश फी आजच्या दिवसामध्ये 70 ते 75 गाडी ऑनलाईन होऊन झाली. तर जे बैलगाडी मालक राहिलेत ऑनलाईन करा त्यांना माझी विनंती राहील आपण येत्या 15 तारखेच्या अगोदर नाव नोंदणी करा, जेणेकरून सगळी नाव नोंदणी लॉट पूर्ण झाल्यानंतर सकाळी मैदान 8 वाजता चालू होतं आणि याचा फायदा काय होतो, स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये आपल्याला या मैदानाचा फायनल संपर्क करता येतो आणि बैलगाडी मालकांची पळापळ होत नाही. कारण कुठल्या गटात आहे काय सर्व माहित असतं, त्यामुळे कुठल्याही प्रकारे बैलगाडी मालकांना इथं त्रास होणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, जसं जानोबा यात्रेचं मैदान पारदर्शक रितसर असतं, 1 रुपया कमी दिला जात नाही, त्याच पद्धतीनं हे पारायणाचं मैदान आहे विठ्ठल यात्रेचं, यात सुद्धा 1 रुपया कोणी कमी घ्यायचा नाही. रितसर पारदर्शक मैदान कुठल्याही प्रकारे ओळख वशिला चालणार नाही. पाहुणा रावळा मेवणा ते संध्याकाळी जेवायला मैदानात कुठल्याही प्रकारे कुठलीही पार्सलिटी होणार नाही. जे नियमान आपले आहे ना त्यातच पाळणार आणि त्याच नियमानं सगळं मैदान पार पडणार आहे. झेंडा पंचायत बुवा पेडगावचे बुवा अखंड महाराष्ट्रभर आणि भारतातलं सर्वात मोठं मैदान पार पाडण्याचं काम ते करतायत. गावा शेजारचंच मैदान आहे. काय सांगताल मैदानाविषयी किंवा या बैलगाडी शर्यतीविषयी? बैलगाडी शर्यतीच्या आता इतकं म्हणजे महाराष्ट्रावर फिरणं होतं, त्या पारायणानिमित्त फार क्वचित मैदान होतं. तर पारायणाचं मैदान आहे, गाव जुनं बैलगाडी क्षेत्राशी निगडीत आहे, त्यामुळे मैदान त्यांचं दीपावळीत एक मैदान होतं, तेही अगदी पारदर्शक आणि एकदम मोठं मैदान होतं, म्हणजे बऱ्यापैकी हिंद केसरीच्या दर्जाचं तेही मैदान होतं. यंदा त्यांनी नवीन प्रयोग केला, 49वं वर्ष आहे पारायणाचं, तर त्या निमित्ताने त्यांनी यंदा बैलगाडी क्षेत्र म्हणजे ह्याच्याबरोबर बैलगाड्यांचं नियोजन केलेलं आहे. तर मैदान पारदर्शक होईल यात तर काय म्हणजे शंका नाही. पण एक पारायणाची एक कमिटी असते किंवा हे असते, बैलगाड्यांच्या कमिट्या वेगळ्या येतात, पारायण मंडळाच्या कमिट्या. बैलगाडी मालकांना मला एवढंच आवाहन करायचे की पारायणाचं मंडळ म्हणजे पारायण मंडळाचं एक मैदान सगळ्यांनी खेळून बघावं. जर त्यातून यात 100% काहीतरी बदल 100% दिसेल. चालेल, धन्यवाद. मित्रांनो बघा, महाराष्ट्रात अनेक मैदानं पार पडत असतात, परंतु ती स्वार्थासाठी पडत असतात. किती जरी म्हटले की आम्ही नादासाठी करतोय किंवा काय, परंतु स्वार्थासाठी मैदानं पार पडत असतात. परंतु आजचं हे मैदान पारायणाचं मैदान आहे, देवाचं नाम मैदान आहे आणि खरोखर हे मैदान सुंदर आणि पारदर्शक जुने जाणत्या लोकांना सांगितलेलं आहे. आपण सर्वांनी मोठ्या संख्येने, ज्या संख्येनं पेडगावला गाड्या येतात त्या संख्येनं तुम्ही या मैदानाला यावं अशी मी माझ्या चॅनेल तर्फे विनंती करतो. कारण वातावरण तसं आहे आणि 100% मैदान हे एकदम जबरदस्त होणार असं मी तुम्हाला माझ्या चॅनेल तर्फेही सांगतो आणि सांगतो. जय जवान जय किसान.